घरी कोणतीही भाजी नसेल आणि हा विचार पडतो आज नाश्त्यामध्ये काय करायचं, तर आज मी तुम्हाला फक्त 1 कप गहू पिठापासून बनवलेली एक फारच रुचकर अशी कमी तेलाची नाश्त्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे, जी फारच रुचकर आणि चटपटीत आहे, जी तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हाला फार आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करू आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला इथे बॅटर बनवायचं आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 1 कप गव्हाचे पीठ घालायचं आहे. तर तुम्ही इथे गहू पिठाच्या जागी तांदूळ पिठाचा पण वापर करू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे बारीक रवा घालायचा आहे, तर तुम्ही इथे बारीक रव्याच्या जागी बेसनाचा पण वापर करू शकता. त्यानंतर ही रेसिपी चटपटीत बनवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे, तर तुम्ही इथे दह्याच्या जागी टोमॅटोचा पण वापर करू शकता. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप बारीक चिरलेला पातीचा कांदा घालायचा आहे. तर मी इथे पातीच्या कांद्याचा वापर केलेला आहे, तर तुम्ही इथे दुसरी कोणतीही भाजी वापरू शकता. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे, तर तुम्ही इथे लाल मिरचीच्या पावडरच्या जागी चवीनुसार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता. तर आता आपल्याला हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि याच्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून याचे आता आपल्याला पातळ असे बॅटर बनवून घ्यायचे आहे. तर हे बॅटर आपल्याला फार पातळ नाही बनवायचं आहे, तर थोडे घटसर असेच हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. मग शेवटी आपल्याला याच्यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि परत हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. आणि या रेसिपीसाठी हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर आता इथे हे बॅटर बनवून तयार झालेले आहे. तर या प्रमाणामध्ये आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे. मग ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला गॅसवर एक भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत. तर तुम्ही इथे काळे तिळाचा पण वापर करू शकता. त्यानंतर आता आपल्याला चमच्याने याच्यामध्ये हे बॅटर घालायचं आहे. तर तुम्ही इथे तिळाच्या जागी मोहरीचा पण वापर करू शकता. तर अशा पद्धतीने हे गहू पिठाचे आपल्याला याच्यामध्ये थालीपीठ घालायचं आहे. तर तुम्ही या रेसिपीला गहू पिठाचा पराठा पण म्हणू शकता. तर आता आपल्याला हा जो पराठा आहे तो दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. तर एका बाजूने फ्राय झाल्यानंतर चमच्याने पलटवायचे आहे आणि अशाच पद्धतीने ही रेसिपी आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. तर आता इथे ही रेसिपी व्यवस्थित दोन्ही बाजूनी फ्राय झालेली आहे आणि हा रुचकर असा कमी तेलाचा गहू पिठाचा नाश्ता बनवून तयार झालेला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून गरमागरम हिरव्या चटणी बरोबर नाही तर फक्त चहा या कॉफी बरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखी एक नवीन रुचकर रेसिपी सोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.